परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते पण जगदीशांची मूर्ती आपणाला पण साष्टांग वंदन करते. मांडुक्य श्रुती जी आहे ही श्रुती साधकाला ह्या प्रकरणामध्ये, जे आपलं तिसरं अद्वैत प्रकरण चालू आहे, या तिसऱ्या अद्वैत प्रकरणामध्ये अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया सांगत आहे. मग ही प्रक्रिया सांगत असताना सर्वप्रथम श्रुतीने काय केलंय की ह्या बुद्धीला, जीवाच्या बुद्धीला मी एकमेव आहे, अद्वितीय आहे, मी ब्रह्म आहे, या वृत्तीलेशातून सोडवून, या भाषेमधून सोडवून, म्हणजे काय, बुद्धी म्हणते ना मी एकमेव आहे, अद्वितीय ब्रह्म, असं आपण त्याला शब्दामध्ये बांधतो आणि त्या भाषेमध्ये त्याला गुंतवून ठेवतो. या वृत्तीला, त्या वृत्तीला या भाषेतून, या शब्दातून सोडवून परब्रह्माला ऐक्य भावाने मिळवायचे आहे श्रुतीला. म्हणून श्रुतीचा यथार्थ अभ्यास न करता आपल्या मनाने जो साधन करतो त्याला श्रुतीने कृपण, कंजूष आणि दीन म्हटलेलं आहे. लक्षात घ्यायचंय. या पूर्णपणे प्रकरणाचे जो काही थीम आहे, जे मर्म आहे, मर्म लक्षात घेऊन या प्रकरणाचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणून नाथांनी पण फार सुंदर म्हटलंय या संदर्भात, करिता विषयाचे ध्यान जीव होईल मन अधीन, त्यास मन करी हीन दीन अतिकृपण जडमूढ. नाथांनी सुद्धा अतिकृपण हा शब्द वापरलेला आहे आणि श्रुतीने सुद्धा कृपण, दीन असं म्हटलेलं आहे. म्हणून या बुद्धीला पूर्ण विकसित होऊ न देता ती अनेक साधनात अडकवली की ती दीन होते. दीन केव्हा होते लक्षात घ्यायचंय. पूर्ण विकसित झाली नाही आणि अनेक साधनामध्ये तिला आपण अडकवलं की ती दीन होते. आणि अशी अविकसित बुद्धी ही उपासकाच्या भूमिकेतून विचार करते की मी ब्रह्मापासून वेगळा आहे, म्हणून मी उपासनेच्या माध्यमातून ब्रह्म जाणून मगच देह पतनानंतर मला मुक्ती आहे, मला मोक्ष प्राप्तीसाठी साधना करायची आहे. हा जो विचार आहे हा हीन, दीन आणि कृपण असा विचार आहे आणि हा विचार श्रुती विरोधी आहे. मोक्ष प्राप्तीसाठी साधना हा श्रुती विरोधी विचार आहे, म्हणून श्रुतीने कृपण म्हटले आहे. या उपासनेचा आश्रय घेऊन कार्यब्रह्म उपासक हा कार्यब्रह्मातच राहतो. कार्यब्रह्म क्षुद्र ब्रह्म आहे म्हणून तो दीन असतो. द्वैताची प्रतिष्ठा मांडणारा दीन आणि कृपण आहे. वास्तविक मी अजय आहे, पण प्रारब्धवश देहामध्ये राहिलो म्हणून मोक्षासाठी साधना हा विचार खूप अलीकडचा आहे व तोच आम्ही सतत करतो. म्हणून श्रुती आता आम्हाला कृपणतारहित स्वरूप सांगत आहे. स्वरूपाचं वर्णन आता आम्हाला श्रुती दुसऱ्या कारिकेपासून सांगत आहे. म्हणून अविद्येतून अनेक कल्पना निर्माण होतात. या काल्पनिक बंधनातून बाहेर येणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आत्मतत्वाचे यथार्थ ज्ञान घेणे व जीवन परिपूर्ण करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. या विश्वात आत्मज्ञाना इतके दुसरं काहीही पवित्र नाही. ब्रह्मस्वरूपात गुण, जाती, विकार, क्रिया, संबंध या सर्वांचा अत्यंत अभाव असतो. अवयव वैषम्य भावात म्हणजे आत्मस्वरूपात अवयवांची विषमता नाही. आत्मचैतन्य हे निरवय असल्यामुळे सर्व बाजूंनी समान आहे. देश काल वस्तू अपरिचिन्न आहे. असे हे ब्रह्मस्वरूप पूर्ण असून कुटस्थ, साक्षी आणि चैतन्य स्वरूप आहे. त्यासाठी साधन संपन्न असावे आणि गुरु रंग पद्मे मनष्टेन लग्न असं असावं. ते अवयव भाषा नसेल, ते भरले अखंडेक रसे, साम्ये समरसे सरसे सर्वाठाई. असं या परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते स्वरूप श्रुती आम्हाला याच्या पुढे पण सांगते आहे. अधिकारवाणीतून आपण ते श्रवण करावं. रामकृष्ण.
मी म्हणते काका शांतीपाठ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा धरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, नाथ परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणू का शांतीपाठ काका? शांतीपाठ म्हणू का? एक मिनिट थांबा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सर्व श्रोतृ वृंद वंदनीय आहात, आपणास नमस्कार करतो. आणि आजच्या विषयाला आपण सगळे मिळून अभ्यास करूया. आणि त्या अभ्यासासाठी आपण शांतीपाठ सुरू करूया. काणी सत्वचन ऐकावे, यज्ञ करणी समर्थ व्हावे, नेत्री शुभ चिपावे आम्ही सदा, इंद्रिय आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागे आविष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषाती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी. जो चतुरणाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. तिसऱ्या कारिकेमध्ये जीवाची उत्पत्ती कशी झाली या संबंधी लिहून दिले आहे. आता मूळ विषय असा आहे की जर जीवाची उत्पत्ती झालेलीच नाही तर ती कशी झाली हे सांगण्याचा प्रश्न का उद्भवतो. बघा, वेळेच्या आत जर आपण उपस्थित राहिलो तर त्याचा किती फायदा होतो हे या 100 लोकांना कळेल. 92 अधिक 8 100. आदरणीय नीलाताईंनी अगदी वेळेच्या आत आपलं पूर्ण पठन केलेलं आहे. त्याचप्रमाणे वक्तव्यही 5 मिनिटात पूर्ण झालेलं आहे. आणि एक गोड बातमी आपल्या समोर सांगायची आहे जी नोटीस रुपयामध्ये आपण टाकलेली आहे. सरलाताई, आपण व्हिडिओ बंद करावा, पोट दुखे.
ती बातमी अशी आहे की आपण दर शुक्रवारी याच वेळात सकाळी 7 ते 8 पंचदशीचा वर्ग सुरू करतोय. सौ काकू आणि मी असे आम्ही दोघे मिळून पंचदशी घेणार आहोत दर शुक्रवारी सकाळी 7 ते 8. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार उपनिषद राहील, गुरुवारी भगवद्गीता राहील आणि शुक्रवारी सकाळी शास्त्र ग्रंथ, ज्याला प्रकरण ग्रंथ असं म्हणतात, तो पंचदशी नावाचा प्रकरण ग्रंथ आपण घेऊ. तुम्हाला आनंद झालाय, दिसतात आहे सगळ्या टाळ्या वाजलेल्या ग्रुपवर. चांगलंय. तत्वविवेकाला प्रारंभ करणार आहोत आणि जेवढे श्लोक झाले त्याच्या पुढे सुरू करणार आहोत. आपला विषय सुरू आहे की जीव जर निर्माणच नाही झाला, जीवाची जर उत्पत्ती झालेली नाही, तर मग जीवासंबंधी मांडूक्योपनिषद लिहितं कशासाठी? तर जी कृपणाची दृष्टी आहे त्याच्यासाठी असतं. आता जीवाची उत्पत्ती सांगण्याची पद्धत कल्पित आहे, ही उत्पत्ती हे सांगितलं आहे. त्यामुळे जीवाचा लय कसा होतो हेही सांगणं गरजेचं आहे. आणि आजच्या 4थ्या कारिकेमध्ये, अद्वैत प्रकरणाच्या 4थ्या कारिकेमध्ये जीवाचा लय कसा होतो हे आपण सांगितलं आहे. आणि ते आपण आता सविस्तर ऐकणार आहोत. रज्जूवर अज्ञानांधकारामुळे भासमान सर्प निर्माण झाला. शब्द काय आहे? निर्माण झाला म्हटलं तरी भासमान सर्प वापरला आहे शब्द. रज्जूवर म्हणजे दोरीवर मंद अंधकारामुळे साप भासला. दिसला नाही, साप भासला. म्हणजे भासाची निर्मिती झाली, सापाच्या भासाची निर्मिती झाली आणि आम्हाला अज्ञानामुळे तो साप खरा वाटला. मग आता हा साप खरा की खोटा? आम्हाला तर काय होऊन राहिला, इकडे ब्लड प्रेशर वाढलाय, घाम आला आहे, अस्वस्थता आली आहे. साप दिसल्यामुळे आम्हाला काही चैन पडत नाहीये, काय करावं काही कळत नाहीये. आणि अशा पद्धतीने मग मी व्यवस्थित विचार केला आणि तिथे टॉर्च आणला, तर तो साप नाही हे लक्षात आलं. घाम येणं बंद झालं, ब्लड प्रेशर वाढणं बंद झालं. पण जीव भासमान आहे हे लवकर कळत नाही आणि जीवाचा लय कसा होतो हेही लवकर कळत नाही. रज्जू सर्पाच्या उदाहरणात साप आणि रज्जू एवढं लवकर कळून जातं, हे कळत नाही. माझा देह भासमान आहे हे पटत नाही, लवकर पटत नाही. त्या संबंधी आता स्पष्ट करून सांगतात. उदाहरणार्थ, नदीच्या मध्यामध्ये आपण नावेने गेलो आणि घट नदीमध्ये बुडवायला लागलो रिकामा. बाहेरचं पाणी घटात येतं, आलं, बाहेरचं पाणी घटात आलं, घट भरला. आता तो पाण्याच्या आतमध्ये ठेवला, वॉटर लेव्हलच्या खाली, आणि आतमध्येच त्याला फोडला. आतलं पाणी बाहेर गेलं का हो? याचं उत्तर नाही असं आहे. आतलं पाणी बाहेर गेलेलं नाही, ते जिथे आहे तिथेच राहिलं आहे, फक्त घट फुटलेला आहे. याचा अर्थ असा की बाहेरचं पाणी आतमध्ये आलं हा भास होता. तसा देहरूपी घट हा भास आहे. कोणाचा देह? माझा. त्यामुळे 4थी कारिका सांगते की देह पडल्यानंतर ते पाणी इकडलं तिकडे गेलं का हो कुठे? नाही. तसं देह पडल्यानंतर जीव ब्रह्मरूपच असतो. कारण मूलतः जीव ब्रह्मरूपच आहे.
पण मंदांधकारामुळे सर्प दिसला, तसा अज्ञान अंधकारामुळे. अज्ञान कशाचं आहे? जगत सत्य आहे याचा अज्ञान आहे. आणि अहंकार कशाचा आहे? मी देह आहे याचा अहंकार आहे. त्याच्यामुळे मी आणि माझं यामुळे अज्ञान झळकत आणि मी ब्रह्म आहे हे मला कळता कळत नाही. मी ब्रह्म आहे हे मला कळता कळत नाही. आणि मग ती सगळी गडबड सुरू होऊन जाते. म्हणून या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे की वास्तविकतः हा जीव उत्पन्न नाही झाला तरी पण जीव मूळचा ब्रह्मरूप आहे हे आम्हाला फक्त वाक्य समजलंय. ही वस्तुस्थिती आतमध्ये काय करायची आहे, जाणून घ्यायची आहे. त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत देतो. आता पाणी आणि घटाचा दृष्टांत दिला होता. आता घट तयार करताना सभोवतालचं आकाश त्या घटामध्ये समाविष्ट होतं. आता बाहेरून आकाश आतमध्ये आलं की आकाश आतमध्येच होतं? कोणी सांगतं का? आकाश आतमध्येच होतं. आकाश आतमध्येच होतं, हे बरोबर. मग घट फुटला तर मग आकाश बाहेर गेलं का हो? नाही, ते आहे तिथेच. नाही गेलं. ते आहे त्याच्यामुळे तिथेच आहे. घट फुटल्यानंतर आकाशाला इकडे तिकडे जाण्याची गरज पडली नाही, कारण ते आत होतं. हाही आमचा भास आहे. ते जिथे आहे तिथेच आहे. घटामुळे आत आहे असं वाटलं आणि घट फुटल्यामुळे ते गेलं असं वाटलं. वास्तविक ते आलंही नाही आतमध्ये आणि ते गेलंही नाही. तसा माझा जीव, नीट समजून घ्या बरं का, तसा माझा जीव आलाही नाही, त्यामुळे जात सुद्धा नाही. पण आम्हाला तो खरा वाटत असल्यामुळे आला आणि गेला अशी आमची भाषा आहे. वास्तविक जीव निर्माणच होत नाही. जीव हा परमात्म्यापासून वेगळा नाही, पण भासतो. कसा? जसं घटामधलं आकाश मूळ महाआकाशापेक्षा वेगळं नव्हतं, पण घटामुळे ते वेगळं आहे असं वाटतं. जसं बाहेर सगळीकडे आकाश आहे, पण आपल्या खोलीत असलेलं आकाश म्हणजे स्पेस, ही खोलीतली स्पेस आणि खोलीच्या बाहेरची स्पेस. खोलीच्या बाहेरची स्पेस महाकाश, खोलीच्या आतमधली स्पेस घटाकाश. आता दुसऱ्या याच्यावर येऊ. देहाच्या आतमधली स्पेस घटाकाश, देहाच्या बाहेरची स्पेस महाकाश. आता देह फुटल्याबरोबर माझा आतमधली स्पेस आणि बाहेरची स्पेस हे एकच आहे हे कळून जातं. तसं जीव, जीवात्मा आणि परमात्मा हे एकच आहे. ते निर्माण झाले हा भ्रम आहे. मग निर्मिती सांगितली कशासाठी? मंद बुद्धीच्या साधकाला ते वाटतं की बाहेरचं पाणी घटामध्ये आलं आणि घट खालीच फुटला पाण्याच्या आतलं बाहेर गेलं असं नाही वाटत. म्हणजे कुठेतरी भ्रम तयार होतो, बाहेरचं पाणी आत आलं असा आणि मग आत्मा देहामध्ये आला असं वाटतं, म्हणून जीवत्व आहे असं सांगावं लागतं. पण देह फुटल्यानंतर आत्मा कुठेच जात नाही. म्हणजे जीवत्व आत्मस्वरूपात मिसळलं असं न म्हणता जीवच आत्मा आहे, त्यामुळे त्याला मिसळण्यापासून प्रयोजन नव्हतं. म्हणून चौथ्या नंबरची खाली काय? घटादिषु प्रलीनेषु घटाकाशादयो यथा आकाशो संप्रलीयन्ते तद्वत् जीवा इहात्मनि. तद्वत् जीवा इहात्मनि. त्याप्रमाणे जीवच आत्मा आहे. काकांनी एक सुंदर सांगितलंय आणि मला
मी आत्मा आहे हे जाणून घ्यायचं आहे. काका खूपदा म्हणतात, काय म्हणतात काका, की हे तत्वज्ञान समजून घ्या. आज जरी या तत्वज्ञानाचा अवलंब करता आला नाही आम्हाला, तरी सुद्धा एक वेळ आपल्याला हे तर कळेल की हे तत्वज्ञान आहे आणि आम्हाला एवढी वाटचाल करायची आहे. एवढं तर आम्हाला कळेल की कुठपर्यंत आम्हाला वाटचाल करायची आहे. आज नाही जमलं, नाही जमलं, पण शेवटचं यशाचं शिखर कोणतं आहे एवढं आम्हाला माहित पाहिजे. म्हणजे एक दिवस यशो शिखर नक्की गाठता येईल. माहीतच नसलं तर आम्हाला ते गाठता नाही येणार. आणि म्हणून मग काय करायचं, तर आम्ही हे समजून घ्यायचं की जीव नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, फक्त आत्माच आहे. आणि सर्वांमधल्या आत्म्याला परमात्मा म्हणतात. आत्मा आणि परमात्मा हाही शब्द कशासाठी आहे, सगळ्यांमधल्या आत्म्याला परमात्मा म्हणतात. आणि सगळ्यांमधल्या आत्मा देहाला जेव्हा मी आणि माझं म्हणतो तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. म्हणजे आत्मा देहाला मी समजतो तेव्हा त्याला जीव म्हणतात. आत्मा देहाशी माझा संबंध नाही असं म्हणतो तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात, साक्षी म्हणतात. आणि देहाशी त्याचा संबंध नाही हा जेव्हा तो अनुभवतो तेव्हा तो परमात्मा असतो. सगळ्या देहांमध्ये मीच आहे हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्याला परमात्मा म्हणतो. शास्त्रीय दृष्ट्या सगळं छान समजलं आहे आणि सगळ्यांना समजलंय बघा, सगळ्यांना समजलं. आज 111 112 जण उपस्थित आहेत, सगळ्यांना समजलं. मग समजलं आहे तर आता या ठिकाणी कारिकेमध्ये प्रश्न निर्माण केलेला आहे. काय प्रश्न निर्माण केला, की जन्म आणि मृत्यू नाही, जीव नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, तर माझ्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या जीवाविषयी मत्सर का तयार होतो? प्रश्न आहे. प्रश्न सुंदर आहे. कसा सुंदर आहे ते पहिले प्रश्नाचं सौंदर्य सांगतो. मी प्रत्येकाने मी म्हटलं की स्वतःला समजायचं. मी मला आरशामध्ये पाहतो. मी मला आरशामध्ये पाहतो. मी माझ्या आरशातल्या रूपाचा कधी मत्सर करतो का? द्वेष करतो का? तिरस्कार करतो का? क्रोध करतो का? किंवा लोभ करतो का? किंवा प्रेम करतो का? मी माझ्या आरशातल्या रूपाबद्दल कधी रागाला आरसा फोडला असं होतं का? कधी खूप आवडलो म्हणून आरशाचा आम्ही मुका घेतला असं होतं का? नाही होत ना. असं असं होत नाही. आणि जर हे असं होत नाही आहे तर आरशामध्ये मी काहीही बदल करत नाही हे स्पष्ट असताना, आरशामध्ये मी काहीही बदल करत नाही हे स्पष्ट असताना काय म्हणतो मी, आरशामध्ये मला काहीही बदल करायचे नसतात हे जेव्हा स्पष्ट होतं, कारण मी आणि आरसा वेगळा नाही, म्हणून मी आरशाची मुखेही घेत नाही आणि मी आरशावर संतापही नाही. म्हणजे आरशात दिसणाऱ्या रूपाविषयी मला काहीही नाही. मग दुसरं जे रूप आहे बाहेर दिसणार, घरातली मंडळी, बाहेरची मंडळी, मग त्यांचा राग द्वेष मत्सर का करतो? आरशातल्या रूपाचा राग द्वेष मत्सर करत नाही. बाकीच्या रूपांचा राग द्वेष मत्सर का करतो? म्हणजे मी अनेक जीव मानून राहिलो की नाही? मानतोय. म्हणजे बोलताना म्हणतोय की हे फक्त गटामध्ये असलेली उपाधी आहे, वास्तविक स्वरूप एकच आहे. पाण्यामध्ये 10 गट आहे, भरून आणले, 10 गटात 10 मडक्यात 10 पाणी झालं. मग म्हटलं की आवडत नाही बरं का, आणि म्हटलं चांगलं वाटतं.
याचं कारण सगळ्यांनाच माहिती. तर 10 गटांमध्ये 10 प्रकारचं पाणी आम्हाला दिसतं की हे 10 ठिकाणी पाणी आहे, पण तरी ते एक आहे आम्हाला समजतं. पण 10 माणसं जर एकत्र जमले आपल्या सगळं, तर सगळ्यांमध्ये मीच आहे हे मला समजत नाही. बोलण्यामध्ये बोललोय, बोलण्यामध्ये मी बोललोय, पण वास्तविकतेमध्ये मी तसं वागत नाही. राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार, घृणा या सगळ्या गोष्टी असतात. आपला आणि चुकला या 2 शब्दात सगळं आलं. म्हणजे तत्वज्ञान मला शब्दांनी कळलं, पण वस्तुतः मला ते कळलेलं नाही. वस्तुतः मला ते कळलं नाही. म्हणून दुसऱ्या जीवानी जर मला त्रास दिला, तर माझ्या अंतःकरणात दुसऱ्या जीवाविषयी जरा सुद्धा तिरस्कार, घृणा येता उपयोगाची नाही. आणि याच्यासाठी हा अभ्यास. कारिका कशासाठी समजावून राहिलोय आपण? याच्यासाठी समजावून राहिलो आहे. ते म्हणतात की हा एक भाग झाला. आम्हाला घृणा, मत्सर, तिरस्कार, द्वेष निर्माण होतो म्हणून आम्हाला हे कळलं नाही. आम्ही जीव आहे असं मानलो. दुसरं ते म्हणतात की जीव वेगवेगळे आहेतच हो. तुम्ही म्हणता ना की जीव एक आहे. बघा, सगळं सांख्याचे प्रश्न आणि शांकर अद्वैत वेदांताची उत्तर, म्हणजे उत्तर मीमांसेचे उत्तर आहे, आणि दार्शनिकांचे प्रश्न आहेत, सांख्यांचे प्रश्न आहेत. ते म्हणतात तुम्ही म्हणता ना, हा ऐका, म्हणजे कठीण आहे असं वाटणारच नाही. तुम्ही म्हणता ना सगळ्यामध्ये एकच आत्मा आहे. तुम्ही म्हणता ना, पूर्व पक्ष, सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे असं म्हणता ना तुम्ही. मग एक आत्मा आहे, एक माणूस दुःखी का वाटतो, एक माणूस सुखी का वाटतो? मग सगळ्या माणसांना सारखंच असायला पाहिजे होतं, सुखही सारखंच असायला पाहिजे होतं, दुःखही सारखंच असायला पाहिजे होतं. ज्याप्रमाणे एका माणसासमोर जर 100 आरसे लावले तर 100 आरशात त्याचं सारखंच प्रतिबिंब दिसतं ना, कारण तो एकच सगळीकडे व्याप्त आहे ना. मग तुम्ही म्हणता की एकच आत्मा सगळ्या देहांमध्ये व्याप्त आहे, तर मग 100 आरसे जसे सारखे दिसतात, तसा 100 जीवांना सुख दुःख सारखंच व्हायला पाहिजे. एकाला सुख आणि एकाला दुःख का होतं? प्रश्न विचारला. आता छान आहे की नाही प्रश्न? आम्हाला एकदा नीट कळून गेलं की नाही की या शंका राहत नाही, आणि मग आपण विचार करायला प्रवृत्त होतो. मग त्याचं ते उत्तर देतात की 100 गट आहेत, 100 गटामध्ये 100 आकाश तयार झाले गट तयार केल्यामुळे. आता एका घटामध्ये आम्ही अत्तराची बाटली ठेवली. काय ठेवली? झाकण उघडून अत्तराची बाटली ठेवली आम्ही एका घटामध्ये, आणि 99 घटामध्ये नाही ठेवला, काहीच नाही ठेवलं. आता एका घटातल्या आकाशाला सुगंध आला आणि 99 घटामध्ये तो सुगंध नाही. म्हणजे एक सुखी आहे आणि बाकी दुःखी आहे असं होऊ शकतं की नाही? होऊ शकतं. दुसरी गोष्ट, सुगंधी अत्तर ठेवलेलं घट जर फोडून टाकला तर आकाशाला सुगंध लागत नाही. त्यामुळे 99 घटामधले असलेलं आकाश आणि सुगंधी अत्तर टाकलेल्या घटातलं आकाश सारखंच आहे. म्हणजे आत्मा सारखा आहे, पण भिन्न वाटतो जीवत्वामुळे. जीवत्व भिन्न असू शकतं, आत्मा भिन्न नाही. म्हणून प्रत्येकाला येणारे सुखदुःखाचे अनुभव भिन्न असू शकतात, पण त्याचा आत्मा भिन्न होत नाही. पटलं का? कोणी सांगा. हो काका. छान. पण आत्मा भिन्न नसला तरी त्याच्या जीवनातला अनुभव भिन्न भिन्न राहीलच. इकडे सुगंधी अत्तर ठेवलेला आहे, दुसऱ्या ह्याच्यात एखादा दुर्गंधी पदार्थ टाकून दिला
तर तिकडे दुर्गंध राहील त्या घटात आणि या घटात सुगंध राहील. पण घट फुटल्यानंतर कुठलंच आकाश सुगंधी राहणार नाही आणि कुठलंच आकाश दुर्गंधी राहणार नाही. म्हणून देह असेपर्यंत सुख दुःखाचे अनुभव प्रत्येक जीवाचे वेगवेगळे राहतील. पण आत्मरूपाने काहीही फरक पडणार नाही. आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर मी म्हणतो पुष्कळ पुष्कळ अचिव्हमेंट झाली आपली. मग आम्ही सुखाने भारावणार नाही आणि दुःखाने होरपळून जाणार नाही. सुखाने आम्ही भारावणार नाही आणि दुःखाने होरपळून जाणार नाही. म्हणून आम्हाला आलेलं सुख दुःख हे घटामध्ये असलेल्या सुगंधी पदार्थाएवढं किंवा दुर्गंधी पदार्थासारखं आहे. आम्हाला म्हणजे आकाशाला त्याचा लेप लागत नाही नाही आणि नाही. अजून एक मुद्दा मांडूया. तुम्ही म्हणता जीवत्वात भेद आहे. एक जीव 2 वर्षाचा आहे, एक जीव 20 वर्षाचा आहे, एक जीव 80 वर्षाचा आहे. आता एकामध्ये लहानच शरीर आहे, एकाचं बलदंड शरीर आहे, एकाचं कृश शरीर आहे. एकाचं शरीर लहान आहे, एकाचं शरीर धिप्पाड आहे, एकाचं शरीर सुकलेलं आहे. पण त्यांच्यामध्ये आत्मा तेवढ्याच प्रमाणात तितक्याच प्रमाणात ओतप्रोत भरलेला आहे. इथपर्यंत थांबून चालेल का? नाही. कृमी, कीटक, पक्षी, पशु, सर्प, वृक्ष आणि मानव यांच्यामध्ये सुद्धा तोच आत्मा समाविष्ट आहे. म्हणून सगळ्यांमध्ये समाविष्ट असलेल्या एकाच आत्म्याला ब्रह्म असं म्हणतात. जेव्हा ते ब्रह्म देहामध्ये सामावलेलं असतं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. आणि ते सगळ्यांमध्ये सामावलेलं आत्मतत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. फक्त समजवण्यासाठी आपल्या देहात व्यक्त असलेलं ब्रह्मतत्वाला आत्मा असं म्हणतात आणि सगळ्यांमध्ये व्याप्त असलेल्या आत्मतत्वाला ब्रह्म असं म्हणतात. मग आता आकार भेदाने वेगळं दिसलं, प्रकार भेदाने वेगळं दिसलं. पशु, पक्षी, वनस्पती, मनुष्य प्रकार भेदाने भिन्न, लहान मोठा मध्यम आकार भेदाने भिन्न जरी दिसत असला तरी आत्म्यामध्ये जरा सुद्धा भेद झालेला नाही. सुगड, बोळक, माठ आणि रांजण आकार भेदाने भिन्न झालं, पण आकाश भेदाने त्यांच्यात काहीही फरक पडलेला नाही. आकाशाच्या पोकळीमध्ये आकाशाची पोकळी आकार रूपाने जरी भेद दिसला तरी आकाश या प्रकार रूपाने भेद नसतो. म्हणून पशु, पक्षी, मनुष्य यांच्यामध्ये आत्म्यात भेद नाही नाही आणि नाही. आता लहानच्या छिद्रातही आकाश असतं, मोठ्याच्या गुहेमध्ये पण आकाश असतं आणि गुहेच्या बाहेर असलेल्या सर्व जागेमध्ये आकाशच असतं. म्हणजे लहानच्या छिद्रातलंही आकाश, गुहेमधलंही आकाश आणि बाहेरचंही आकाश. आकाशामध्ये जरा सुद्धा फरक पडलेला नाही. म्हणून आम्हाला जीवत्वाचा भासत असलेला जो फरक आहे तो आत्म्यामध्ये नसतो. म्हणून अज्ञानामुळे तो फरक दिसतो.
एक उदाहरण घेऊ की लवंगीचा वेल आहे, त्या वेलावर फुलं असतात, पानं असतात, डहाळ्या असतात आणि त्या वेलाला घट्ट धरून ठेवण्यासाठी त्याची एक पकडही असते आणि लवंग नावाचं फळ पडतं. आता एवढे लवंग नावाच्या वृक्षाला अवयव आहेत, पण त्यातला आत्म्यात फरक पडत नाही. आत्मा तेवढाच असतो, तितकाच असतो आणि तसाच असतो. पाण्यावर ज्याप्रमाणे तरंग, लाटा आणि फेस यांचा खेळ दिसतो, तसा आकाशावरचा नाना वस्तूंचा खेळ नसतो, तो भासणारा असतो. तो भासणारा असतो. म्हणून आकाश एकच राहतं, त्यात वस्तुरूप बदल दिसतात, पण वस्तुतः बदल दिसत नाहीत, असत नाही. फरक समजला का वाक्यातला? हो काका. वस्तुरूप दिसतात, पण वस्तुतः बदल दिसत नाही. मग प्रश्न विचारला, यांच्यामध्ये जर वस्तुतः बदल नाही तर मग व्यवहार्यतः बदल का? जर यांच्यामध्ये वस्तुतः बदल दिसत नाही, हे जर एक आहे असं तुम्ही म्हणता, तर आणखी प्रश्न विचारतो की मग व्यवहार्यतः यांच्यामध्ये बदल का, हे आम्हाला समजावून सांगा. आता रूप बदललं त्याप्रमाणे कार्य बदललं. क्रमांक 6, रूप बदललं तर खरेच बदलतं आपलंही काढलं. मग त्यांच्यामध्ये व्यवहारिकता भेद का आवाज होत आहे? स्पष्ट येत नाही हो. आवाज येत नाही का? आवाज खूप कटतोय. आवाज स्पष्ट येत नाही. थोडा व्हिडिओ बंद करून पाहिला तर जमू शकतं. व्हिडिओ बंद करून बोलण्याचा प्रयत्न करतो. ऐकू आलं तर कंटिन्यू करू, नाही तर थांबून जाऊ. जर सगळीकडे आत्मा एकच आहे, तर बाह्य जगतात व्यवहारात फरक का पडतो? ऐकू येत आहे? हो हो येतोय. येतोय. येत आहे. ज्यांनी मग अस्पष्ट म्हटलं त्यांना येत आहे? होय होय. हो येतोय का? ठीक आहे. हो. आता हा आत्मा हा जो आत्मा आहे, हा देहामध्ये कुटस्थ रूपाने राहतोय आणि अविद्यारूप मनबुद्धीशी त्याचा कुठलाही संबंध येत नाही. तरी पण अविद्यारूप मनबुद्धी त्याला झाकते, त्याला दिसू देत नाही आणि म्हणून आम्हाला भेद दिसतो. अविद्या ही झाकते. ढग ज्याप्रमाणे सूर्याला झाकतात, त्याप्रमाणे ही जी अविद्या आहे ती मला, मी आत्मा आहे हे कळू देत नाही, कारण ती भेदबुद्धी आपली सोडायला तयार नसते. याचं एक उदाहरण घेऊया. एखादं भांड असतं, भांड समजतंय आपल्या सगळ्यांना? एखादं भांड असतं, त्या भांड्याने आपण पाणी पितो, त्याला पेला म्हणतात. पेला हे भांडच आहे, त्याने आपण पाणी पितो. पेल्यापेक्षा मोठ्या आकाराचं जे भांड आहे त्याला पायली म्हणतात. पायलीने आपण पाणी नाही पित, आपण धान्य मोजतो. आता एका भांड्याने पाणी पितो
आणि एका भांड्याने आम्ही धान्य मोजतो. आता दोन भांड्यांमध्ये फरक केला ना, व्यवहार्य भेद झाला की नाही? भिन्न भिन्न भेद झाला की नाही झाला? हो भिन्न झाला. भिन्न भेद आहे. हा बोला हो उमा. झाला, बरोबर आहे. हा, भिन्न भिन्न भेद झाला आहे. मग व्यवहार्यतः भेद आहे, मग तुम्ही आत्मा अभेद आहे असं कसं म्हणता? याचं उदाहरण, याचं उत्तर देतो. पेल्यामध्ये आणि पायलीमध्ये आम्ही व्यवहार्यतः भेद केला. एकाने पाणी पिलो, एकाने धान्य मोजलं. पण व्यवहार्यतः भेद केलाय आम्ही, पण परमार्थतः भेद नाही. पेल्यामध्ये असलेलं आकाश आणि पायलीमध्ये असलेलं आकाश एकच आहे. आणि पेला आणि पायली आम्ही ज्या घराच्या खोलीमध्ये घेऊन बसलेलो आहे, त्या खोलीमध्ये आम्ही झोपलेलो आहे, त्या खोलीमध्ये असलेलं आकाशही एकच आहे. म्हणजे एका आकाशात पाणी घेतलं, एका आकाशात धान्य मोजलं आणि एका आकाशात आम्ही झोपलो आहे. असं असताना आकाशाला पाणी घेण्याशी, धान्य मोजण्याशी आणि झोपण्याच्या व्यवहाराशी काहीही देणं घेणं नाही. म्हणून आत्म्यामध्ये व्यवहार्यतः भेद दिसत असला तरी परमार्थतः अभेद आहे. म्हणून व्यवहार्यतः दिसणारा भेद कल्पित आहे. सगळ्यांना नीट पचलं काय याचा अंदाज घेत घेत बोलतोय बरोबर मी, म्हणून मी थांबतोय. पॉज त्याच्यामुळे घेतोय. कार्य भिन्नता आहे, कार्यामुळे नाम भिन्नता आहे, पण आकाशाच्या एकत्वात भिन्नत्व नाही. कार्य भिन्न, पाणी आणि धान्य मोजणं आणि झोपणं, 3 कार्य भिन्न भिन्न झाले आकाशात. कार्य भिन्नामुळे नामही भिन्न झालं. पाणी पिलो, धान्य मोजलं आणि झोपलो. पण आकाश तत्वामध्ये त्यांनी काहीही फरक पडला नाही. म्हणून व्यवहार हा औपाधिक आहे, व्यवहार हा कल्पित आहे. आणि आकाश तत्व हे वास्तव आहे, म्हणजे आत्मतत्व हे वास्तव आहे. आता आत्म्याचा आकाशाशी तुलना होत नाही. पण उदाहरणाला सर्वात सूक्ष्म जर कोणती गोष्ट असेल तर ती आकाश असल्यामुळे आकाशात भेद नाही, पण त्याच्या व्यवहारात भेद आहे. आकाश एकच आहे. घटादींमध्ये आकाश जातही नाही, घटादींच्या बाहेर आकाश येतही नाही. व्यवहारात नाम आणि रूप भिन्न भिन्न जरी झाले तरीही आत्मचैतन्य कुठल्याही व्यवहारात जात नाही आणि कुठल्याही व्यवहारात येत नाही. म्हणून घटाला विकार आहे, आकाशाला विकार नाही. 7व्या नंबरची कारिका. नाकाशस्य घटाकाशो विकारावयो यथा नैवात्मनः सदा जीवो विकारावयवौ तथा. व्यवहारामध्ये किंवा घटामध्ये वेगवेगळे विकार असू शकतात, परंतु आकाशामध्ये विकार नाही. कारण आकाशाला वेलाप्रमाणे मूळ, दांडी, पान, फूल आणि फळ असे विविध अवयव नाहीत. आकाशाला जर विविध अवयव नाहीत, तसे आत्म्याला सुद्धा विविध अवयव नाही. आणि जो अवयवी असतो आणि अवयव असतो यांच्यामध्ये अवयवांमध्ये विकार असतात. अवयवी निर्विकार असतो. म्हणून आकाश निर्विकार आहे. देहामधला आत्मा निर्विकार आहे आणि देह अवयवी आहे. हात आहे, नाक आहे, कान आहे, त्याला विकार आहे. आणि माझा देहाशी संबंध नसल्यामुळे विकाराशी संबंध नाही. म्हणून आजार झाल्यानंतर दुःखी होण्याचं कारण
कुणी म्हणतील आम्हाला नाही हो सर्दी पडसं झालं तर दुःख होत. अहो ते दुरुस्त होणार आहे ही आतमध्ये खात्री असते. म्हणून जो आजार आता दुरुस्तच होणार नाही असं वाटतं त्यावेळेला भांबेरी उडलेली असते. मग प्रश्न विचारला की जर व्यवहारात भेद नाही तर मग सोन्याची बांगडी होते, पाटली होते, हार होतो, दागिने होतात. हे सोन्यामध्ये झालेले विकार आहेत की नाही? पाण्यामध्ये लाटा, बुडबुडा, तरंग निर्माण होतात. हे पाण्यामध्ये निर्माण झालेले विकार आहे की नाही? हो आहे. हो सोन्यामध्ये आहेत. पाण्यामध्ये विकार झाले, पण आकाशाचा तेलामध्ये, पाणीमध्ये आणि खोलीमध्ये आकाश असतानाही आकाशात विकार झालेला नाही. वाटतंय का? तेलाच्या आकाराला आकाशाला विकार झाला का? आवाज तुटताय दादा, आवाज तुटताय. बरं. एवढं थांबतो. वाक्य डबल सांगावं लागेल, आवाज आवाज तुटतोय. असं करूया आपण. हा महत्वाचा विषय आहे. आपण आवाज तुटतोय पण हो. आवाज खूप तुटतोय. पुन्हा हा विषय काही प्रमाणात उद्या घेऊया. हो सुनील थोडं थांबलेलंच बरं. हो आपण नमस्कार करतो सगळ्यांना. रामकृष्ण हरी. दर शुक्रवारी पंचदशी सुरू करूया. रामकृष्ण नमस्कार करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. कृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. हरी काका. दीपक